रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे, परशुराम एमआयडीसी सह चिपळूण आणि खेड औद्योगिक क्षेत्रावर पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण झालंय. याबाबतची माहिती देत आहेत फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन. आता लोटे औद्योगिक वसाहतीमधील गर्दा केमिकल्स ही सर्वात मोठी कंपनी ती बंद झालेली आहे. सर्वांचंच रॉ मटेरियल पाणी असल्यामुळं कालपासून एकेका उद्योगानं आपलं बॅच संपेल त्या पद्धतीनं उत्पादन बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. कारण कंटिन्युअस रिएक्शन असल्यामुळे अचानक उत्पादन बंद करता येत नाही. पुढच्या 48 तासात जवळजवळ लोटे औद्योगिक वसाहतीमधील सर्व कंपन्यांचं उत्पादन ठप्प होईल असा अंदाज आहे. आणि या कर्मचाऱ्यांचं पाण्याचं काय, या मोठ्या समस्येला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही लोटे उद्योजक संघटनेच्या माध्यमातून फार मोठे प्रयत्न करतो. कोयना धरणातून वीज निर्मितीनंतर येणारं पाणी हे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत सोडलं जातं. ते पाणी MIDC औद्योगिक वसाहतीनं पुरवत असतं. साधारण रोजचं 25 दशलक्ष पाणी आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये येतं. यातलं 9 दशलक्ष पाणी हे ग्रामस्थांना पिण्यासाठी आणि उरलेलं पाणी हे उद्योगांसाठी वापरलं जातं. सर्व रासायनिक कारखाने असल्यामुळे आणि त्यांची कंटिन्युअस रिएक्शन असल्यामुळे त्यांचं रॉ मटेरियलच हे पाणी आहे. आणि आज पाणी नसल्यामुळे फार मोठ्या संकटाला उद्योजकांना सामोरं जावं लागतंय. औद्योगिक वसाहतीमधील उत्पादन पूर्णतः थांबलेलं आहे आणि उद्योजक पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. जसं उद्योगाला उत्पादनासाठी पाणी उपलब्ध होत नाही, त्याच पद्धतीनं इथल्या कामगारांना आणि परिसरात राहणाऱ्या लोकांनाही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्याचं मोठं संकट आलंय. हे संकट लक्षात घेऊन आम्ही MIDC कडून वालोपे पंप हाऊसच्या इथं एक बंधाऱ्याची मागणी केलेली होती. कोल्हापूर टाईप बंधारा बांधावा अशा प्रकारची. आणि MIDC ने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. 25 कोटी रुपये यासाठी निधी मंजूर केला होता. परंतु पाटबंधारे खात्याच्या असहकार्यामुळे तो बंधारा होऊ शकला नाही. तो जर बंधारा झाला असता तर आज ज्या मोठ्या पाण्याच्या संकटाला MIDC सह परिसरातली चिपळूण नगर परिषद, खेर्डी MIDC, ठाणे-खडपोली MIDC या सर्वांना सामोरं जावं लागतंय. त्याला जावं लागलं नसतं. तर हा बंधारा तातडीनं करण्याच्या दृष्टीनं पाटबंधारे विभागानं यात पुढाकार घ्यावा अशा प्रकारची आम्ही सातत्यानं मागणी करतोय. ती आज आम्ही पुन्हा केली. आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असं सांगितलं की साहेब, आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 20,000 कर्मचारी काम करतायत, तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. तर साहेबांनी तसे MIDC ला आदेश दिलेले आहेत आणि MIDC परिसरात असलेली ज्या 21 पाणी गावं आहेत आणि त्यांच्यावरच्या 45 पाणी योजना आहेत, त्या गावातील लोकांना आणि औद्योगिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्याचा पुरवठा टँकरच्या माध्यमातून MIDC करणार आहे. अशा प्रकारचा निर्णय आजच्या या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे.